रामकृष्ण हरी. नमस्कार. माझं नाव दीपक आहे आणि तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी सध्या आलो आहे विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्याचे मुख्यालय असलेल्या चांदूर बाजार शहरामध्ये. आज आपण प्रज्ञाचक्षू ज्ञानेश कन्या श्री संत गुलाबराव महाराज यांचं भक्तिधाम मंदिर पाहूया, जे चांदूर बाजार शहरामध्ये आहे. अगदी भव्य असं हे मंदिर आहे. थोडी माहिती जाणून घेऊया, दर्शन घेऊया. इथे संत ज्ञानदेवांची अगदी सुंदर प्रतिमा आहे. संत गुलाबराव महाराज यांचं अगदी सुंदरसं हे देवालय कसं दिसतं हे सगळं मी तुम्हाला दाखवतो. हा संपूर्ण व्हिडिओ पहा. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण प्रज्ञाचक्षू ज्ञानेश कन्या श्री संत गुलाबराव महाराज भक्तिधाम येथे येऊन पोहोचलो. अगदी सुंदर असा देवालयाचा कळस आहे आणि इथे बघा दिसेलही तुम्हाला नाव श्री संत गुलाबराव महाराज सेवा संस्था बोराडा द्वारा संचालित श्री संत गुलाबराव महाराज भक्तिधाम श्री क्षेत्र चांदूर बाजार. त्याचं हे प्रवेशद्वार अगदी भव्य असं. तर आता आपण जाऊयात आणि श्री संत गुलाबराव महाराजांचं दर्शन घेऊयात. चला. इकडे ज्ञानोदय विद्या मंदिर सुद्धा आहे भक्तिधाम मधलं. हे अगदी सुंदर असं भक्तिधाम मंदिर आहे. कळस खूप उत्तुंग आणि सुंदर आहे. परिसरही खूप मोठा आहे. संत श्री गुलाबराव महाराज या स्थानी सुद्धा अनेकदा येऊन गेले आहेत आणि इकडे एक कार्यालय आहे. या भागामध्ये भक्तिधाम येथील ज्ञानोदय विद्या मंदिर आहे आणि इकडे अगदी सुंदर असे वृक्ष लावले आहेत. बघा, इथे थोडं माहिती आहे. श्री संत गुलाबराव महाराज सेवा संस्थान बोराडा भक्तिधाम प्रल्हादपूर चांदूर बाजार. चला जाऊया. याला पूर्वी प्रल्हादपूर म्हणून सुद्धा या स्थानाला ओळखले जाई. इथनं ही जागा सुरू होते. अगदी भव्य असं हे देवालय आहे. आणि इथनं हे स्थान सुरू होतं. इथे सुद्धा संत गुलाबराव महाराजांच्या आयुष्यातील प्रसंग दाखवले आहेत. त्यांचा फोटो आहे अगदी सुंदर असा. त्यांच्या हातात ज्ञानेश्वरी आहे. इथे तुम्ही पाहिलं ना तर गळ्यात मंगळसूत्रही दिसेल त्यांच्या. हे बघा, भाळी टिळा लावलेला असतो. सुंदर रूप आहे. महाराजांच्या पत्नी आहेत. स्वसंघ वैद्या सौमणी कर्णिका आईस आहेत. सुंदर रूप आहे त्यांचं. आणि इथे महाराज गोपिकेच्या रूपामध्ये नमस्कार करा. इथे आहे हनुमंतराया जे अगदी समोर आहेत. समोर संत ज्ञानेश्वर महाराज आहे आणि विठोबा रुक्माई आहेत. आणि इकडे बरीच सुंदर सुंदर अशी माहिती आहे. पण ही माहिती इकडे ना या भागात हिंदीमध्ये दिली आहे. इथे बघा, इथे एक फोटो आहे. विशुद्ध वैदिक कर्मोत्कट उपासना, निर्मल वेदांत ज्ञान और इन सब के ऊपर भक्ति, यही जीवन की सफलता का सच्चा मार्ग है. यही श्री महाराज के उपदेशों का प्रमुख सूत्र है. हा एक खूप सुंदर फोटो आहे जो तिकडेही मी पाहिला होता. माधान गांव में आए एक प्रख्यात तबला वादक को वादक साथ करने की विनती करके श्री महाराज ने नृत्य आरंभ किया. उस अमोघ नृत्याविष्कार की लयकारी के सामने तबला वादक ने अपनी हार मान ली और श्री महाराज को शरण आए. उस समय सभी उपस्थित सज्जनों को साक्षात भगवान श्री कृष्ण और गोपियों की रासलीला का अनुभव हुआ. मुख्य प्रवेशद्वारातून जेव्हा आपण इकडे येतो सभा मंडपामध्ये, इकडे कासव आहे, त्यांना नमस्कार करा. आणि मग इकडे अगदी सुंदर असं ज्ञानदेव विराजमान आहे. ज्ञानदेवांचं मंदिर आहे आणि इकडे
वर भगवान विष्णू आहेत, माता लक्ष्मी आहे. सो इकडे जो फोटो आहे त्यात दाखवला आहे की त्यात सांगितलं आहे की जेव्हा संत गुलाबराव महाराजांना ज्ञानदेव अनुग्रह देतात तेव्हाचा आहे. 20 साल की उम्र में श्री महाराज को साक्षात गुरु श्री ज्ञानेश्वर माऊली जी के दर्शन हुए. उन्होंने श्री महाराज को स्वयं अपनी गोदी में बिठाकर अनुग्रह और पूर्ण कृपा प्रदान की. तो एक प्रसंग त्यांनी दाखवला. महाराज आपको श्री ज्ञानेश्वर माऊली के सद्गुण रूप में कैसे दिखाई दिए. भक्तों के इस उत्कंठापूर्ण प्रश्न पर श्री महाराज ने एक सत्वगुणी चित्रकार को माऊली का वर्णन सुनकर उनको चित्र सुनाकर उसे चित्र बनवाया. इस प्रकार प्रज्ञाचक्षु महाराज ने अपनी महाराज के मार्गदर्शन से सभी को माऊली के चित्ररूप सद्गुण दर्शन का लाभ हुआ. आता हा जो फोटो आहे ना, यात ते जेव्हा महाराजांना अनुग्रह होतो ज्ञानदेवांचा, तेव्हा ते एक अकोल्याचे चित्रकारांना बोलवून घेतात आणि ज्ञानदेवांचं चित्र रेखाटून घेतात त्यांच्याकडून. आणि त्यानंतरच मग आपल्याला संत ज्ञानेश्वर माऊलींचं रूप कळतं, कारण त्याआधी कोणाला माहितीच नव्हतं ज्ञानदेव कसं दिसायचे. ते आपल्याला प्रज्ञाचक्षु संत श्री गुलाबराव महाराज यांच्यामुळे कळले. हे बघा, इथे संत ज्ञानेश्वर आहेत, नमस्कार करा. त्यांची अगदी सुंदर ही प्रतिमा आहे. मागे विठ्ठल रखुमाई आहे. सभामंडपाच्या अगदी समोर इकडे मुख्य देवालयामध्ये ज्ञानदेव विराजमान आहेत. नमस्कार करा. संत ज्ञानदेव अर्थात प्रज्ञाचक्षु ज्ञानेश कन्या संत श्री गुलाबराव महाराज यांनी हे जे रूप आपल्याला दाखवलं आहे, म्हणजे ज्ञानदेवांवर अगदी सुंदर अशी पगडी आहे किंवा त्यांची वेशभूषा किंवा ते कसे दिसायचे, हे सगळं जेव्हा ज्ञानदेवांनी प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराजांना अनुग्रह दिला, त्यानंतर त्यांनी ते चित्र रेखाटून घेतलं आणि त्यानंतर आपल्यासमोर ज्ञानदेव हे सगळ्यांसमोर त्यांचं रूप आलं. तर हे रूप, सुंदरसं रूप, हे आपल्याला संत गुलाबराव महाराजांमुळे समजलं. इथे पादुका आहेत, नमस्कार करा. सुंदर ना, असं वाटतं ना की बालरूपातलेच प्रतिमा आहे त्यांची. आणि इकडे संत एकनाथ महाराजांची अगदी सुंदर प्रतिमा आहे, नमस्कार करा. बघा, संत एकनाथ महाराजांनी सुद्धा किती सुंदर पगडी घातली आहे. त्यानंतर इथे आहे विठ्ठल रखुमिनी, विठोबा रखुमाई, नमस्कार करा. अगदी सुंदर, बघा, वंदन करा. आपण आहोत संत श्री गुलाबराव महाराज भक्तिधाम मंदिर, चांदूर बाजार येथे. आणि इकडे संत नामदेव महाराजांची प्रतिमा आहे, त्यांना नमस्कार करा. इथे ही अगदी सुंदर प्रतिमा आहे, वंदन करा. इथनं हायवे जवळ आहे, त्यामुळे सतत वाहनांचे आवाज तुम्हाला येत राहतात. सर्वांचं दर्शन झालं आहे. आता आपण संत गुलाबराव महाराज यांचं सुद्धा दर्शन घेऊया, ज्यांचं मंदिर आय थिंक याच्या खाली आहे, इकडे गर्भगृहामध्ये. तर आपण तिकडे जाऊनही दर्शन घेऊयात. तर आपण ज्ञानदेवांचं दर्शन घेतलं. आता या भागातून आपल्याला आज जायचं आहे. हा जो कळस आहे तो अगदी उत्तुंग आहे. आपण आहोत अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार शहरामध्ये. हे बघा, इथे लिहिलं आहे, श्रीमान ज्ञानेश्वराचार्य उमामाता शिवपिता पती कृष्णो राधिकाद्य भगिन्यो गोपिका मम स्वमत निर्णय श्री संत गुलाबराव महाराज विरचित. चला, इथनं आपल्याला खाली जायचं आहे. तर प्रज्ञाचक्षु ज्ञानेश कन्या श्री संत गुलाबराव महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी आपण आधी ज्ञानदेवांचं दर्शन घेतलं. भक्तिधाम देवालयामध्ये आपण आहोत आणि इकडे अगदी सुंदर, बघा, इथे आधी पादुकांचं दर्शन घ्या, नमस्कार करा. आणि इकडे पहा, हे आहेत
प्रज्ञाचक्षु ज्ञानेश कन्या संत श्री गुलाबराव महाराज. अगदी सुंदर त्यांची प्रतिमा आहे. ही संगमरवरी प्रतिमा आहे. बघा किती सुंदर दिसते. आणि त्यांच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र असतं, त्यानंतर हातामध्ये कडे असतात, त्यानंतर हातात त्यांच्या ज्ञानेश्वरी आहेत ज्ञानदेवांप्रमाणे. नमस्कार करा. हे रूप जे आहे हे रूप खरं तर त्यांचे शिष्य म्हणजेच उत्तराधिकारी श्री बाबाजी महाराज यांच्यामुळे आपल्याला दिसतं आहे. आणि इकडे बालगोपाल आहे, त्यांनाही नमस्कार करा. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण, श्री गणेश हे सगळ्या प्रतिमा खाली ठेवल्या आहेत. हे सर्वांना इथनं नमस्कार करा. त्यानंतर इकडे छोटंसं पाळणं आहे, त्यात संत श्री गुलाबराव महाराज त्यांचा फोटो ठेवला आहे, त्यांनाही नमस्कार करा. मागे मणिकर्णिका माता आहे, संत गुलाबराव महाराजांच्या अर्धांगिनी मणिकर्णिका माता, त्यांनाही नमस्कार करा. नमस्कार करा. रामकृष्ण हरी. इकडे आणि भगवान श्रीकृष्ण आहे, त्यांच्या पादुका नमस्कार करा. आणि वर अगदी सुंदर भगवान श्रीकृष्ण. आणि भगवान श्रीकृष्णांना प्रज्ञाचक्षु ज्ञानेश कन्या संत श्री गुलाबराव महाराज हे पती मानायचे. कात्यायनी व्रत केला होता त्यांनी, आणि तो व्रत खरं तर भगवान श्रीकृष्णांच्या पत्नी होण्यासाठी केला जातो. तो महाराजांनी केला आणि त्यानंतर ते भगवान श्रीकृष्णांच्या पत्नी झाल्यात. इथे वेदांत केशरी श्री बाबाजी महाराज पंडित संत श्री गुलाबराव महाराजांचे उत्तराधिकारी यांचा फोटो आहे, त्यांनाही नमस्कार करा. त्यांनी पुढे महाराजांचे बरेच ग्रंथ, साहित्य हे सगळ्यांसमोर आणले. आणि इथे संत श्री गुलाबराव महाराज यांची प्रतिमा आहे. बघा, आयुष्यमान त्यांना फक्त आणि फक्त 34 वर्षांचंच लाभलं होतं. आणि 1881 6 जुलै 1881ला त्यांचा जन्म झाला लोणी टाकडी येथे. तर त्यानंतर काही पुढच्या महिन्यातच 6 ते 8 महिन्यातच त्यांची दृष्टी गेली. त्यानंतर पुढचा प्रवास सुरू झाला. त्यांच्या आईंचे निधन झाले. त्यानंतर मग ते पुढे त्यांनी वेदांचा अभ्यास केला. त्यांनी वेगवेगळे धार्मिक जे ग्रंथ आहे हे सगळं त्यांनी कसं केलं तर एकतर त्यांना दिसत नव्हतं, तर आधी हे सगळं ते वाचून घ्यायचे. ते वाचण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी ते जायचे. सोबत हे सगळे ग्रंथ पुस्तके सोबत घेऊन जायचे. त्यांच्या पत्नी त्यांच्यासोबतच यायचे. डोक्यावर ते पेटी घेऊन इकडे तिकडे प्रवास करायचे. आणि जेही त्यांना वाचून द्यायचे, वाचून दाखवायचे, त्यांना मग ते उपहारसुद्धा देत असत. असं करत करत त्यांनी कितीतरी म्हणजे 34 वर्षाच्या आयुष्यमानात 134 त्यांनी ग्रंथांची निर्मिती केली, लिहिलेत. वेगवेगळ्या विषयांवर त्यांचा हातखंडा होता. म्हणजे विचार करा, त्यांना प्रज्ञाचक्षु असे म्हणत असत. संस्कृतमध्ये प्रज्ञा म्हणजे होते बुद्धिवान आणि डोळे म्हणजे चक्षु. त्यांच्यामध्ये खूप अदैवत शक्ती होती, ती म्हणजे बुद्धिवान दृष्टी. ज्यांची बुद्धी जगातील कोणतेही पुस्तक हातात घेतल्यानंतर ते पूर्ण वाचून घेत. त्यांची बुद्धी शरीराचा महत्त्वाचा भाग म्हणजे डोळे नसताना सुद्धा ग्रहण करीत होती. त्यांचे पूर्ण नाव होते गुलाब गुंडोजी मोहोड. जन्म 6 जुलै 1881 लोणी टाकडी येथे त्यांच्या आजोबांच्या म्हणजे त्यांच्या आजोडे. हे बघा, सुंदर स्वरूप आहे ना. तर 34 वर्षाचंच आयुष्य, त्यात 134 पुस्तकं त्यांनी लिहिली. त्यांची एकंदर पृष्ठसंख्या होते 6000च्याही वर. त्यांनी डार्विन, स्पेन्सर्स यांच्या सिद्धांतावर सुद्धा भाष्य केले आहे. ज्ञानयोग, भक्तियोग, वेदांत, उपनिषदे, मानसशास्त्र, आयुर्वेद, ब्रह्मसूत्रे इत्यादी विषयांवर सुद्धा त्यांनी लिखाण केलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी, वाङ्मय म्हणा किंवा मग
संगीत म्हणजे कितीतरी अशा गोष्टी आहे त्यावर त्यांनी पुस्तकं लिहिली आहे, भाष्य केलं आहे. आणि हे सगळं कसं तर बघा, डोळे नसतानाही हे सगळं त्यांनी साध्य केलं आहे. आणि ज्ञानदेवांना आपल्या समोर आणण्याचं सगळ्यात मोठं कार्य हे प्रज्ञाचक्षू संत श्री गुलाबराव महाराज यांनी केलं आहे. ज्ञानदेवांना 18व्या शतकात आपल्यासमोर आणून मग त्यांनी ते चित्र काढून घेतलं आणि त्यानंतर सगळ्यांसमोर ज्ञानदेव आले. आणि मग आपल्याला आता जे प्रतिमा ज्ञानदेवांची माहिती आहे, अगदी सुंदर असे डोक्यावर फेटा त्यांचा आणि किती सुंदर ते दिसतं. तर ते रूप ज्यांच्यामुळे आलं ते आहेत प्रज्ञाचक्षू ज्ञानेश कन्या संत श्री गुलाबराव महाराज. ते ज्ञानदेवांना वडीलच मानायचे. महाराजांचे निर्वाण 1915 वयाच्या 34व्या वर्षी झाले. नमस्कार करा. आता आपण वर जाऊयात, थोडी माहिती जाणून घेऊया आणखी. चला. तर महाराज इकडे केव्हा यायचे माहिती आहे? जेव्हा त्यांना हे सर्व ग्रंथ काही जेव्हा ते वाचून घ्यायचे त्या काळात ते इकडे यायचे. इथे भट महाराज म्हणून होते, त्यांच्याकडून ते नेहमी वेगवेगळे ग्रंथ वाचून घ्यायचे. महाराज कुणबी कुळामध्ये जन्मले होते, पण ते निम्न जातीत, म्हणजे त्या काळात त्याला निम्न जातच, त्यामुळे गेलो. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या लोकांकडून वाचून घ्यायचे. अच्छा, हे ब्रह्मनिष्ठ कुर्याजी महाराज भट्ट यांच्याकडून ते वाचून घ्यायचे. इथे त्यांचं समाधीस्थान आहे. हां, अगदी खरं आहे, ते आंधळे होते, दृष्टी नव्हती त्यांना आणि लहानपणीच ते गेले होते, पण म्हणून त्यांना काही फरक पडला नाही. हे बघा, ब्रह्मनिष्ठ कुर्याजी महाराज भट, चांदूर बाजार समाधीस्थळ आहे त्यांचं. हे बघा, नमस्कार करा, त्यांना वंदन करा. त्यांचा एक सुंदरचा फोटो दिला आहे मागे. हे बघा, हा आहे, वंदन करा त्यांना. ब्रह्मनिष्ठ कुर्याजी महाराज भट, चांदूर बाजार. जन्म आहे आषाढ कृष्ण त्रयोदशी शिवरात्री, शके 1784, इसवी सन म्हणजे 1862. आणि निर्वाण आहे 28/1/1946. महाराजांना प्रज्ञाचक्षू ज्ञानेश कन्या संत श्री गुलाबराव महाराजांना हेच वेगवेगळे ग्रंथ वाचून दाखवेत. मधुरेश्वराचं मंदिर त्यांनी माधुर्य संप्रदायाची स्थापना केली, म्हणून शिवजीला मधुरेश्वर म्हणतात. हो, मधुराद्वैताचार्य असं महाराजांना म्हटलं जाईल. हे बघा, इथे नंदीदेव आहे, नमस्कार करा. त्रिशूलही आहे. आणि हे आहेत भगवान महादेव, नमस्कार करा. इथे आहे कार्तिकेय स्वामी, सुंदर ना, श्री गणपती. आणि पार्वती माता, नमस्कार करा. करा, हर हर महादेव. अच्छा, इथे ना संत श्री गुलाबराव महाराज भक्तिधाम देवालयाचे संस्थापक आहेत नानाजी इंगोले यांचं हे समाधीस्थान आहे. त्यांना वंदन करूया. हे बघा, लिहिलं आहे, जो समाधी सुख भंजे अखंडित वैकुंठवासी श्रद्धेय भप मरा उर्फ नानाजी इंगोले. जन्म आहे 21/2/1940, माघ शुद्ध 13. प्रयाण आहे 8/9/2013, भाद्रपद शुद्ध शुक्ल 3. संत श्री गुलाबराव महाराज भक्तिधाम श्री क्षेत्र चांदूर बाजार. नमस्कार करा, वंदन करा. खूपच सुंदर. हे त्यांचं समाधीस्थान आहे. तर नानाजी महाराजांनी सुद्धा संत श्री गुलाबराव महाराज यांच्यावर एक ग्रंथ लिहिला आहे, गुलाब माधुर्य नावाचा. तो चरित्र ग्रंथ आहे, तोही तुम्ही वाचू शकता, सुंदर असा.
आणि हे समाधी स्थान आहे वैकुंठवासी आदरणीय हभप बाकू उर्फ दादाजी राऊत, दादाजी महाराजांचं. जन्म आहे 11/5/1930, ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा. ते प्रयाण आहे 30/1/2013, पौष कृष्ण 3. संत श्री गुलाबराव महाराज भक्तिदान चांदूरबाजार. दादाजी महाराज आहे, त्यांनी सुद्धा त्यांचं संपूर्ण आयुष्य महाराजांसाठीच खर्च घातला आहे. हे बघा, हे त्यांचं समाधीस्थान आहे. दोन्ही समाधीस्थान इकडेच भक्तिधाममध्ये आहेत. इथे काय होतं आहे? मंगल कार्यालय. अच्छा, सभामंडप आहे, इथे मंगल कार्यालय होतं आहे, त्याचं निर्माण कार्य होतं आहे. आणि ना समोर इकडे सुंदर असं ज्ञानोदय विद्यालय सुद्धा आहे. नर्सरी ते 10वी पर्यंत. अच्छा, नर्सरी ते 10वी पर्यंत या ठिकाणी शाळा आहे. आणि इकडे आदिशक्ती मुक्ताईंचं सुद्धा मंदिर आहे. ज्ञानदेव भगिनी आदिशक्ती मुक्ताबाई, त्यांचं स्थान आपल्याचकडे इकडे मुक्ताईनगरमध्ये आहे. इकडेही आपण त्यांच्या यात्रोत्सवामध्ये गेलोही आहोत. हे बघा, ज्ञानदेव भगिनी आदिशक्ती मुक्ताई, वंदन करा, नमस्कार करा. इकडे ज्ञानदेवांचा किती सुंदर फोटो आहे. हे जे चित्र आहे, हे ज्ञानदेवांचं चित्र आपल्यासमोर आलं ते ज्यांच्यामुळे आलं ते आहेत प्रज्ञाचक्षू ज्ञानेश कन्या श्री संत गुलाबराव महाराज. हा आहे अस्सल असा फोटो. गुलाबराव महाराजांनी हा फोटो एका चित्रकाराकडून काढून घेतला. हा, तत्पूर्वी गुलाबराव महाराजचे फोटो नव्हते. नाही, आता ज्ञानदेवांचे फोटो नव्हते ज्ञानदेवांचा फोटो नव्हता. हा, आणि तो काढून घेतला होता गुलाबराव महाराजांनी एका चित्रकाराकडून. होय, अकोल्याचे चित्रकार होते ते. आता हेही चित्र काढलेलंच आहे. हे आहे देशमुख आहे नागपूरचं, त्यांनी केलं आहे. आणि हा भेट दिला आहे श्री नानासाहेब गुलाबराव मोहोड यांच्यातर्फे. सप्रेम भेट, मुक्काम तळवेल, तालुका चांदूरबाजार, जिल्हा अमरावती. मोहोड हे गुलाबराव महाराजांचं सुद्धा कुळ आहे. हां, आज बरोबर. गुलाबराव महाराजांचे मूळ आडनावच त्यांचं मोहोड आहे. आणि इथे प्रज्ञाचक्षू ज्ञानेश कन्या संत श्री गुलाबराव महाराज यांचा हा फोटो आहे. हाही त्यांनीच काढला आहे. आणि हे बघा, हा आहे सौ प्रेमाबाई बाबूरावजी फुके नागपूर यांच्यातर्फे हा सप्रेम भेट आहे. हे बघा, सुंदर ना. वर सुद्धा एक फोटो आहे. वैकुंठवासी सौ प्रफुल्लता उर्फ लता अक्का केशवराव ठाकरे विष्णोरकर, वैकुंठवास, चके 1923, ज्येष्ठ वद्य पंचमी, सोमवार 11 जून 2001 माध्यान्ह. वैकुंठवासी सौ प्रफुल्लता उर्फ लता अक्का केशवराव ठाकरे विष्णोरकर यांच्या स्मरणार्थ ज्ञानेश्वर कन्या पुरस्कार दिला जातो आहे ना दरवर्षी. ओके. गीता जयंतीला. आणि तो इकडेच दिला जातो. गीता जयंती निमित्तचा खूप मोठा असा कार्यक्रम इकडे. पहिला पुरस्कार आपले किशोरजी व्यास जे आहे की नाही, आता सध्याचे हां, किशोरजी व्यास ते गोविंदगिरी, सध्याचे गोविंदगिरी म्हणजे याचे सचिव अयोध्येचं राम मंदिर. हां, राम मंदिराचे सचिव आहेत, त्यांना मिळाला आहे. हो, खूपच सुंदर. तर इथे तसे तर अनेक वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात देवालयामध्ये. पण इथे गीता जयंती महोत्सव जो असतो तो खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. इथे कार्यालय आहे आणि कार्यालयात वेगवेगळे पुस्तकं आहेत जे स्वतः प्रज्ञाचक्षू संत श्री गुलाबराव महाराज यांनी लिहिलेले आहेत. तर ते तुम्ही इथनंही घेऊ शकता किंवा अनेक ठिकाणी ते तसे उपलब्ध आहेत. हे बघा, हे गुलाब माधुर्य योग साम्राज्य दीपिका योग वासिष्ठतत्व ज्ञानेश्वर कन्येचे वऱ्हाडी लोकसाहित्य. अनेक पुस्तकं आहेत जे त्यांनी लिहिलेले आणि त्यांच्याशी निगडीत असे दोन्ही तुम्हाला इकडे पाहायला मिळणार, घ्यायला मिळणार. इकडे एक सुंदरसा फोटो आहे बा, श्रद्धेय नानाजी वैकुंठवासी श्रद्धेय नानाजी इंगोले यांचं फोटो आहे. वर बघा लिहिलं आहे
प्रज्ञाचक्षु ज्ञानेश कन्या श्री गुलाबराव महाराज हे विद्वांना पर्यंत त्यांच्या अथांग ग्रंथसागर रूपाने पोहोचले आहे. विद्वानांपर्यंत त्यांच्या अथांग ग्रंथसागर रूपाने पोहोचले आहे. मात्र सामान्य व्यक्तीच्या घरात पोहोचवण्याचे कार्य केवळ नानांनी, वैकुंठवासी नानांनी व भक्तिधामनीच केले व त्यासाठीच नानाजींनी आपले संपूर्ण आयुष्य खर्च घातले. परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरी यांचे बोल आहेत ते, आणि हे आहेत वैकुंठवासी श्रद्धेय दादाजी राऊत यांचाही फोटो आहे. इकडेही स्वामी महाराजांचे बरेच पुस्तकं आहेत जे तुम्ही इकडे जर तुम्ही आलात तर ते तुम्ही घेऊ शकता विकत. इकडे बराच मोठा याचा परिसर आहे कारण ज्ञानोदय विद्यामंदिरसुद्धा आहे. सो विलास काजोने सर आहेत, त्यांनीही मला बरेच माहिती दिली या सगळ्या गोष्टींबद्दल, या स्थानाबद्दल. खरं तर भक्तिधाम, तुम्ही इथले कर्मचारी ना? हां, कर्मचारी. ज्ञानोदय विद्यालय आहे. ज्ञानोदय विद्यालय आहे आणि त्यात सर कर्मचारी आहेत. हे बघा, हे भक्तिधाम. तुम्ही कधी आला आहात का इकडे? वेळ मिळाल्यास नक्की या. गुरुकुल आहे. ज्ञानोदय विद्या मंदिर भक्तिधाम हरिपाठ लिहिला आहे. इथे कितवीपर्यंत शाळा आहे? नर्सरी ते 10वी पर्यंत. नर्सरी ते 10वी. ओके. इथे आल्यावर असं वाटतं आपण शेगावमध्येच आहोत की काय, त्याचा भास होतो. सुसंस्काराचे दान इथे लिहिलं आहे पूर्ण. सुसंस्काराचे दान म्हणजे शिक्षण. प्रायमरी स्कूल आहे. हे बघा, हे आहे इकडे माध्यमिक आहे. माध्यमिक. तिकडे नर्सरी 10वी. या भागात माध्यमिक विद्यालय. हो बरोबर. ज्ञानोदय विद्या मंदिर माध्यमिक. श्री संत गुलाबराव महाराज सेवा संस्था बोराळा. छान, खूप मोठा परिसर. आणि श्री संत गुलाबराव महाराज यांच्या भक्तिधाममधील हे गोरक्षण आहे. बऱ्याच गायी आहे इथे. खूप आहे ना आतमध्ये. हॅलो, हे बघा, छान आहे. किती गायी आहे इथे सर? खूप आहेत ना? 50 एक आहेत. अरे बापरे, वा. आतमध्ये सगळं आणि खूप साफसफाई आहे इथे. अगदी सुंदर आहे बघा. छोटंसं काय, छोटे गाय. इकडे प्रसादसुद्धा आहे. अन्नपूर्णा म्हणून नाव आहे. किती वाजेपर्यंत असतं सर? 2 वाजेपर्यंत. 2 वाजेपर्यंत तुम्ही इथे आलात तर प्रसाद ग्रहण करू शकता. ते या भागामध्ये आहे. चला आता आपण निघूया कारण माझी वेळ झाली. इथून मला जायचं आहे आता चांदूर बाजार. चांदूर बाजारातून मग परत तिकडे शेगाव आणि मग खामगाव. प्रज्ञाचक्षु संत श्री गुलाबराव महाराज यांचं जन्मस्थानसुद्धा पाहिलं लोणी टाकळी. त्यांचं मूळ गाव माधानसुद्धा आपण पाहिलं, दर्शन घेतलं. आणि हे भक्तिधाम हे सुद्धा आपण पाहिलं. मला खात्री आहे की हे माझं संपूर्ण असं दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार. आणि तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा इकडे नक्की या, दर्शन नक्की घ्या. आय होप माझं हे भक्तिधाम दर्शन तुम्हाला आवडलं असेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी, नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. रामकृष्ण हरी.